पाहिजे। बऱ्याच वेळेला संस्थांच्या ज्या शाळा असतात त्याकडे संस्थानकांचं पण लक्ष नाही आणि सरकारचंही लक्ष नाही, असं सगळं धोरण आहे। शिक्षकांची मनमानी, कधी जायचं सह्या करायच्या, कधी निघून यायची, अशी सगळी परिस्थिती। याच्याकडे जर विचारलं तर त्याकडे सरकारचं लक्ष नाही आणि आमच्याकडे जर आदिवासी विभागाच्या जर संस्थांच्या शाळा असतील तर ते म्हणतात ते संस्थेचं काम आहे। त्यामुळे सरकारचा त्याच्यावरती अंकुश असला पाहिजे, कारण सरकार त्याला पगार देत आहे, त्या दृष्टीने सरकारने लक्ष दिलं पाहिजे। कारण गुणवत्तापूर्ण शिक्षक दिलं जर शिक्षण दिलं, जर बेस पक्का असेल तर महाराष्ट्र उभा राहील। आणि शिक्षणात जर तुम्ही लक्ष नाही घातलं तर मला वाटतं हे आपल्या दृष्टीने बरं राहणार नाही। आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर महात्मा फुले जीवनदायी योजना ही आपण सर्व कशी राबवतोय। आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी आपण 5 लाखापर्यंत दिलाय, परंतु त्यासाठी काही ठराविकच हॉस्पिटल त्यामध्ये तुम्ही त्यांना मान्यता दिलेली आहे। मला वाटतं ग्रामीण भागात नुसता तालुका लेवलला नाही तर ग्रामीण भागातही जे चांगले हॉस्पिटल आहेत त्यांना मान्यता दिली गेली पाहिजे। कमी कालावधीमध्ये हार्ट अटॅक किंवा सर्पदंश असेल किंवा वेगवेगळ्या आजारावरती लवकरात लवकर रुग्णांना सुविधा भेटली पाहिजे, उपचार भेटला पाहिजे। आज आपण पाहत असेल की सर्पदंश जेव्हा व्हेंटिलेटरवरती पेशंट जातं तेव्हा त्याला उपचारासाठी गव्हर्नमेंटकडून महात्मा फुले जीवनदायी योजना किंवा बाकी मुख्यमंत्री सहाय्यता निधी भेटतो। मला वाटतं नुसते ASVची इंजेक्शन जरी घेतली मोठ्या प्रमाणामध्ये तरी बिल खूप मोठं होऊन जातं, 60, 70, 80 हजार। आणि मग त्यावेळेला जर पेशंट व्हेंटिलेटरवर काय बळच टाकायचं का, तर ह्या दृष्टीने पण विचार झाला पाहिजे। आणि मला वाटतं ग्रामीण भागातील सगळी आरोग्य व्यवस्था परिपूर्ण झाली पाहिजे। शहरात तर आपण सगळे जर लक्ष देतोयच। आणि आमच्याकडे तालुक्याच्या दृष्टीने माझ्याकडे बोलायचं तर अकोल्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय दिलंय, उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू झालंय, पण राजूर सारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं तर त्याला निधी दिला पाहिजे। शेंडी भंडारदरा सारख्या ठिकाणी आपण ग्रामीण रुग्णालय दिले, त्याचं काम निधी देऊन सुरू झालं पाहिजे। अजून खिरविऱ्या सारख्या ठिकाणी तिथं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं पाहिजे, जेणेकरून अन्न वस्त्र निवारा जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच आरोग्य ही पण मानवाची मूलभूत गरज आहे आणि शिक्षण ही पण मानवाची मूलभूत गरज आहे। त्यामुळे त्या दृष्टीने आपल्या सरकारकडून भविष्याच्या काळामध्ये काम झालं पाहिजे।